छत्रपती संभाजीनगरच्या उपसंचालक शिक्षण कार्यालयाला तुम्ही उपोषण केलंय. तुमच्या मागण्या काय होत्या आणि काय तुम्हाला अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलंय? आम्ही आज विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतला. तो धरणे आंदोलनाचा कार्यक्रम भ्रष्टाचार संपवण्यासाठी होता, की जसं की श्री देशमुख MK साहेब, पालवे साहेब, नंतर देवकर साहेब, नंतर घावटे साहेब, हे जे शिक्षण विभागामध्ये अधिकारी कर्मचाऱ्याच्या पदावर काम करतात, तर ह्यांच्याकडून फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्या भ्रष्टाचाराचा तपास करून खरोखरच भ्रष्टाचार झाला असेल तर त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे. आणि भ्रष्टाचार नसून झाला तर हे लोक एके ठिकाणी 10 वर्षापासून का कार्यरत आहेत, त्यांच्या बदल्या का झाल्या नाही? आणि माननीय देशमुख साहेब हे सेवेतून निवृत्त होताच आमदारकीसाठी लढण्यास कसे सज्ज झाले, की त्यांच्यावर एवढे कोटी रुपये कुठून जमा झाले? एवढी जी माया त्यांनी जमवली तर ती भ्रष्टाचारातून जमवली असं आमचं सामाजिक समता संघाचं मत आहे. त्यामुळं त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या कार्यकाळात जे काही काम झाले त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, ही मागणी होती. दुसरी गोष्ट, जे श्री पालवे साहेब आहेत, की ते एकाच ठिकाणी 7 ते 8 वर्षापासून कार्यरत आहेत. 3 वर्षानंतर त्यांची बदली व्हायला पाहिजे, पण त्यांची बदली होत नाही. तर का होत नाही? तर त्यांच्या पाठीमागं कोण आहे त्यांचाही तपास झाला पाहिजे. आणि प्रत्येक 3 वर्षाला शासकीय कर्मचारी अधिकाऱ्याची बदली ही नियमानुसार झाली पाहिजे, अशी आमची सामाजिक समता संघाची मागणी आहे. त्याच्यासाठी आज आम्ही धरणे आंदोलनाचा कार्यक्रम केला. आता आम्हाला दातकीर साहेबांनी लेखी आश्वासन दिलं की योग्य ती चौकशी करून दोषीवर कारवाई करू, असं लेखी पत्र दिलं. तर आमचं इथं आंदोलन आम्ही आजच्या दिवसासाठी थांबवलेलं आहे. जर आम्हाला योग्य कारवाई जर त्यांनी केली नाही, भ्रष्टाचार निपटवण्याचा प्रयत्न केला नाही, पालवे साहेबांची जर बदली केली नाही औरंगाबाद संभाजीनगर शहराच्या बाहेर, तर सामाजिक समता संघ परत प्रचंड आंदोलन करेल. जसं तुम्ही आता सांगितलं की अधिकाऱ्यांच्या 3 वर्षात बदल्या होत नाहीत, यामागं आपल्याला काय कारण वाटतं सर? ज्या कार्यालयामधून शासकीय कर्मचाऱ्याच्या बदल्या होत नाही, तर त्या कार्यालयाचा जो प्रमुख आहे तो प्रमुख भ्रष्टाचारात गुंतलेला आहे. म्हणून तो त्याच्या हाताखालच्या लोकांच्या बदल्या होऊ देत नाही. कारण ते जर बदल्या झाल्या तर मग त्याला खाण्यासाठी संधी मिळणार नाही. म्हणून ज्या कार्यालयामध्ये 3 वर्षापेक्षाही जास्त कर्मचारी एकाच ठिकाणी राहतो, तर त्या कर्मचाऱ्यावर आणि त्या ऑफिसच्या अधिकाऱ्यावर, प्रमुखावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असं सामाजिक समता संघाची मागणी. आता आपण जसं सांगितलं MK देशमुख या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत, तर हे तर आता सेवानिवृत्त झालेले आहेत सर. आता आपण मागणी करत आहात सर. सेवानिवृत्त होण्याच्या अगोदरही त्यांच्यावर फार वेळा भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. पेपरला त्याच्या बातम्या आहेत, टीव्हीवर बातम्या आहेत, लेखी आहेत. तर तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही, योग्य ते भ्रष्टाचाराचा तपास झाला नाही. म्हणून आता ते जरी सेवानिवृत्त झाले असतील तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याची चौकशी होऊन ते दोषी आढळतील, असं मी ठामपणे सांगतो. आता या आंदोलनानंतर, धरण्यानंतर जर कारवाई झाली नाही तर आपली पुढची दिशा काय असणार आहे? जर आता आजच्या या धरणं आंदोलनानंतर दिलेल्या पत्राची जर त्यांनी अंमलबजावणी नाही केली, जे लेखी दिलं, तर आम्ही सामाजिक समता संघाच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषणाचा कार्यक्रम आयोजित करू. वेळ जर पडली तर औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने प्रचंड मोर्चाचं आयोजन करू. हे जे आरोप लावलेत याबद्दल आपण जे ते वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे का? वरिष्ठ हेच आहेत ना, त्यांचं जसं मंत्रालय वगैरे. आणि मंत्रालयाकडे गेलो नाही आम्ही. आता यांच्याकडे बघू, जर यांनी व्यवस्थित चौकशी जर केली तर मंत्रालयाकडे नाही जाणार, पण जर यांनी बी नाही केली तर यांचीही चौकशी करा, म्हणून आम्हाला मंत्रालयाकडे जावं लागेल. आपलं नाव सर? मी श्रीरंग ससाने, सामाजिक समता संघाचा अध्यक्ष. तसेच माझ्यासोबत सर्व ॲडव्होकेट महेंद्र कुमार रंगारी आहेत, राजपाल सोधी आहेत, अजीज खान आहेत, मच्छिंदर गायकवाड आहेत, आमचे तडवी आहेत, देहेडे साहेब आहेत, आमचे जगदेव मस्के आहेत, आणि ह्या सगळ्या महिला आहेत. हे सर्व सामाजिक समता संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, भारतीय संविधानाचा,
भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे. भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे. पालवे साहेबांची औरंगाबादच्या बाहेर बदली झालीच पाहिजे. पालवे साहेबांची संभाजीनगरच्या बाहेर बदली झालीच पाहिजे. जय भीम जय भीम.